अरे अरे थांबा थांबा, आपला फार्म हाऊसचा दुसरा व्हिडिओ तर पाहायचाच राहिला. पाहून तर जा एक वेळा. सकाळी आम्हाला दिसले तर पांढरे शुभ्र बदकं. भूक लागली होती म्हणून चढली होती की माझ्या झाडावर, तर पडली सवरली ना माझ्या नवरा मला शिवा देईन. कायले चढली तर उपात काम करलं तर माहीत नाही म्हणजे असं म्हणते माझ्या नवरा मला. तर गाऊनवाला बाया उचलत होते आंबे ना, कोणी तर आंबे खात बी होतो होते बापा. लय साजरे लागत होते की माझे आंबे तर खूपच जास्त. तेवढ्यात मग काठी माती खेडूड काढ डोंबडी चली माहीत नाही ओळखते का नाही तर कोणी दिले. सकाळी आम्ही खाला नागपूरच्या आपला तरी पोहायला साजरा झाला ते मग बहुत चांगलं लागत होतं की असं वाटत. 2-3 पेटलं चांगलं दाबूनच घेतलं, कारण की आपल्याला इथं फुरसत होती ना चांगली. रीलवाली बाई आम्हाला रील शिकवत होती, असं करा तसं करा बाई. आणि हे एक तर आपली काठी माहीत नाही का करत होती का नाही. दुपारच्या बायांचं तर माहीत नाही काय चाललं होतं. तर काळे डोंबडे झाले यांच्या नवर येणलेच नाही पडकन. मस्त दुपारी बनवलं होतं चिकन आणि मस्त त्याच्यासोबत खाल्लं तर मस्त गरम गरम भाकरी. वा का मजा आली की खायला, तर खूपच चांगलं लागलं. आणि आम्ही मस्त पाण्यामध्ये मस्त बदकासारखे तैरत होतो, कोणी नाचत होते कोणी गावत होते की. हा फार्म हाऊस एवढा सुंदर आहे ना, असं वाटतं इथून जाऊच नाही, इथंच नाही करून आपलं ढपटी पण घेऊन येऊन जातो ना, इथंच राहतो. कोणाकोणासाठी तर इथं मस्त राहायची सोय बी आहे ना, कॅरम आहे खेळायला सगळंच आहे की माहिती तर. मस्त वावर आहे, शेत आहे आणि थंडी हवा आहे. माझी पोट्टी तर म्हणते की इथून जाऊनच नाही की मग आई इथं आता मला एक झाड लावते की इथं मग आपल्याला पलटण घेऊन ते आपली मस्त झाड लावायला लागली. ते चांगलं काम करते मी पोरगी. कधी कधी अशी वाटते तिच्यावर लई दया येते, किती सादरी आहे पोट्टी असं वाटते मला. कधी की उभी येते कधी कधी मारूशाही वाटते, ऐकू बी नाही काठी कशी झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, सबस्क्राईब करा.